पिस्तूलचा धाक दाखवून पैशांची मागणी करणारा खासगी सावकार जेरबंद। पिस्तूलचा धाक दाखवत पैसे उकळणारा खासगी सावकाराला भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रोहित कुंदलवार असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित खासगी सावकाराचं नाव आहे, तर त्याचे वडील कैलास कुंदलवार हे फरार आहेत। सदर संशयित हे मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये खासगी सावकारकीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर येते। या संशयिताविरोधात तक्रार दाखल केलेल्या फिर्यादीला पैशाचा तगादा लावून पैसे मिळत नसल्यानं त्यांच्या मुलीवर हात टाकत पिस्तुलीचा धाक दाखवल्याचं समजतंय। नेमकं प्रकरण असं आहे की याच्यामधील फिर्यादी चाहत नरेश उत्तम चंदानी यांनी फिर्याद दिलेला आहे। त्यांनी याच्यातील आरोपी कैलास बाबूलाल कुंदलाल आणि त्यांचे चिरंजीव रोहित कैलास कुंदलवाल यांच्याकडनं निरपट 38 लाख रुपये व्याजाने घेतले होते, पण आणि 38 लाखाचे त्यांनी आतापर्यंत त्यांना व्याजासह पूर्ण परतफेड पण केली होती। असं असतानाही यातील आरोपितांनी फिर्यादी आणि त्यांचे पती यांच्याकडे व्याजासह एकूण 50 लाख रुपये अधिक रकमेची मागणी केली। ज्यावेळेस फिर्यादीने त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमची पूर्ण रक्कम व्याजासह दिलेली आहे, तरी पण जबरदस्तीने ती रक्कम मागण्यासाठी किंवा घेण्यासाठी यातील आरोपितांनी फिर्यादी चाहत नरेश उत्तम चंदानी यांना सुरुवातीला गंगापूर रोड, त्याच्यानंतर भक्तिधाम या ठिकाणी बोलवून घेतलं। गंगापूर रोडला त्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ, अश्लील शिवीगाळ केली आणि भक्तिधाम या ठिकाणी त्यांना त्यांच्या पतीला दमदाटी आणि शिवीगाळ केली। दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपल्याकडील हंडेला लेन या ठिकाणी फिर्यादींना बोलवलं होतं, त्यावेळेस यातील आरोपितांनी रक्कम जर नाही दिली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली। त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडचं काळ्या रंगाचं पिस्टल त्यांना धमकी देण्यासाठी वापरलं होतं। त्यासोबतच फिर्यादी यांची जी 15 वर्षाची मुलगी होती, 15 वर्षाच्या मुलीवरनं त्याने हात टाकला आणि पैसे जर नाही दिले तर काय होईल याचं तुम्ही समजून जा, असे त्यांनी फिर्यादीला धमकी दिली होती। या प्रकारे ज्या प्रकारे कोणी तक्रार पोलीस स्टेशनला आले तक्रार देण्यासाठी, तर आम्ही त्यांच्या तक्रारीची नक्कीच दखल घेणार आहोत। सध्या तपास चालू आहे। तपासादरम्यान यातील रोहित कुंदलवाल या आरोपीला आम्ही अटक केलेला आहे आणि जे मेन आरोपी आहेत कैलास कुंदलवाल त्यांचा अद्यापर्यंत शोध चालू आहे। संशयित रोहित कुंदलवार यांच्याकडून पोलिसांनी 3 मोबाईल, आलिशान कार, पिस्तूल आणि काही कागदपत्र हस्तगत केलेत। पुढील तपास भद्रकाली पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।